4 जूनला संपूर्ण देशाच्या लोकसभेचा निकाल जो आहे तो जाहीर होणार आहे। मात्र मुंबईकरांना काय वाटते, मुंबईमध्ये नेमकी कुणाची हवा आहे ते आपण बघणार आहोत। सर्वसामान्य मुंबईकर आपल्यासोबत आहेत। काय वाटतं, मुंबईत कुणाची हवा, तुमच्या मतदारसंघात कुणाची हवा, कोण 4 तारखेला गुलाल उधळेल? या ठिकाणी जे मतदान झालं 20 तारखेला, हवा पाहिली तर मला वाटतं उभाटा म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची हवा चांगली होती आणि BJP पण काम करते, परंतु जे पक्ष फोडीचं काम करत आहे त्याच्यामुळे लोकांमध्ये थोडा द्वेष आहे आणि त्याच्यामुळे मला वाटतं मुंबईमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंचं जास्त लोकांमध्ये मत आहे सध्या तरी। काय नेमकं तुमच्या मतदारसंघात राहुल शेवाळे विरुद्ध अनिल देसाई असे 2 उमेदवार होते। एकाच शिवसेनेतले 2 उमेदवार, एक शिवसेना होती त्याच्या 2 शिवसेना झाल्या आणि आता जे उमेदवार आहेत ते शिवसैनिक, दोन्ही शिवसेनेचेच उमेदवार ह्या वेळेस भाजपाने शिवसेना फोडून शिवसेनेमध्येच त्यांची द्वंद्व लावून दिलेला आहे। त्यामुळे इथे संमिश्र अशी प्रतिसाद इथे आहे, कारण की इथे उद्धव साहेबांना मानणाराही असा पक्ष आहे, प्लस राहुल शेवाळे 2दा सिटिंग MP असल्यामुळे त्यांचे बऱ्यापैकी संपर्क असल्यामुळे इथे बऱ्यापैकी चांगली नेक टू नेक लढत होईल असे दिसून येते। मोदी मुंबईत आलेले होते, मोदी योग्य की अयोग्य, काय मोदींचा जो प्रचार होता त्याच्या मान अभिनंदन आहे मोदीजीचा, पण ऐका साहेब, ते आपला बाळासाहेबच्या आमच्या महाराष्ट्र आहे, बरोबर का? धनुष्यबाण ते पण विजयोत्सव आणि ते पण काय बनतं बाळासाहेब मशाल ते पण विजयोत्सव, म्हणजे आमच्या धारामध्ये आम्हाला पाहिजे, कळा का? मग इथं नेमकं कुणाला जास्त मतदान झालं? धारावीकरांच्या मतदानात मशालला, फक्त मशाल उधर मशाल म्हणजे अनिल देसाई। हो, बॉम्बे में सब कुछ ठीक ही चल रहा है, मुझे लगता है कि मोदी सरकार ही आना चाहिए। ऐसा क्यों लगता है? क्योंकि मोदी भी खुद जो मुंबई में आए थे, प्रचार किया, दूसरी ओर ठाकरे जी ने प्रचार किया, महाविकास आघाड़ी ने प्रचार किया। क्या लगता है मुंबई में किसकी सरकार, किसकी सीट ज़्यादा आएगी? नो डाउट शिवसेना धनुष्य बाण का ही आएगा और मोदी जी वापस PM जैसे आएंगे, क्योंकि देखो परिवर्तन ही जीवन का नियम है, चेंजेस की ज़रूरत है। धारावीमध्ये धारावींच्या मनामध्ये कोण आहे? शिवसेनेमध्येच 2 उमेदवार, 2 गट पडलेले होते, धारावीकरांनी कुणाला जास्त मतदान केलं? मेन क्या अनिल देसाई आने वाला है, अनिल देसाई आने वाला एकदम 55% ऊपर आने वाला है। मेन क्या मालूम है क्या, ये 10 साल में मोदी जी ने कुछ भी नहीं किया, खाली नाम है, तो मीडिया में नाम आ रहा है ये किया वो किया करके, कुछ भी नहीं किया। गरीब गरीब है, पैसा वाला है, गरीब है आज तक। भीख मांगने वाले है, तो अभी 2025 में कैसा जो अनिल देसाई उनको क्यों यहाँ राहुल शेवाले स्टैंडिंग खासदार थे इधर के? राहुल शेवाले पॉलिटिकल में कभी आया, अनिल देसाई कभी आया, तो दुनिया के सबको पूछ के पता पहले। अनिल देसाई ने जूना आदमी है, वो बाबा साहब के साथ था वो। अनिल देसाई मतलब 100% आने वाला, 60% वोट लेगा वो। क्या लगता है मुंबई में किसकी सत्ता आएगी, किसकी सीट ज़्यादा आएंगी? शिवसेना। कौन सी शिवसेना? शिंदे की शिवसेना या ठाकरे की शिवसेना? ठाकरे। मुंबईमध्ये जितकं सीट आहे त्या एखादी एक सीट जाऊ शकते, पण मला खात्री आहे की पूर्ण सीट येऊ शकते। कुणाची सीट येऊ शकते? पुरा इंडिया आघाडीची येऊ शकते। ठाकरेंची शिवसेना की भाजप आणि इतर महायुती? इतर महायुती चान्सेस आहे। महायुतीचे उमेदवार? महायुतीचे उमेदवार भाजपचे चान्सेस आहे। काय वाटतं मुंबईत काय आहे, किती सीटा कुणाच्या येतील? मैं इधर डोंबिवली में रहता हूँ, तो हमारे यहाँ पे तो श्रीकांत शिंदे ने काम बहुत अच्छा किया है, तो 100% वही है कि श्रीकांत शिंदे। और मुंबई में किसकी ज़रूरत है? मुंबई में तो शिवसेना। तर तुळशीची संपूर्ण निवडणूक होती। काका, काय वाटतं मुंबई स्थानिक मध्ये तुम्ही मोडता, काय वाटतं मुंबईत कोण जिंकेल? मुंबईत अजून सुद्धा कोणाचं वर्चस्व आहे? मुंबई कायमस्वरूपी शिवसेनेचंच वर्ष राहणार आणि आता या निवडणुकीत देखील शिवसेनाच। काय वाटतं मुंबईत कुणाच्या सीट येतील? मला आता शिंदेच्या येतील असं वाटतं। काय ह्या मतदारसंघात कोण पाहायला मिळतंय? कारण शिंदेचे आहेत ते राहुल शेवाळे आहेत, ठाकरेंचे जे उमेदवार आहेत ते अनिल देसाई आहेत, दोन्ही शिवसेना, एकच शिवसेना मात्र 2 उमेदवार आज विरुद्ध लढताना पाहायला मिळतात। कोण जिंकेल? आता मशालवालेच येणार बहुतेक।
आणि संपूर्ण राज्यात पाहायला गेलं तर मुंबईत पाहायला गेलं तर कुणाचं सत्ता आहे, कुणाची सत्ता येईल? ते काय आपण आता काय सांगू शकत नाही अजून किती किती झालेले ते. राहुल शेवाळे विरुद्ध राहुल शेवाळे यांनी जरा मागे जे बंडखोरी केली त्याबद्दल लोक नाराज आहेत. त्यामुळे इथं आता शक्यतो मशाल शिंद्यांची मुलगी आहे, गायकवाड यांची मुलगी आहे ना, अनिल देसाई, हा ती मशालच निवडून येणार. क्या क्या कैसी स्थिति है, कौन जीत के आएगा? उद्धव बाला साहेब ठाकरे, शिवसेना, भाजपा, क्या लगता है? भाजपा का तो राज अभी चल ही रहा है, अगर आए शिवसेना तो वो अच्छा है, और वैसे उद्धव ठाकरे कोई गलत नहीं है बंदा, वो भी अच्छा ही है. शिवसेना का बाल ठाकरे का लड़का है वो, तो उनको आना ही आना, मतलब लगना चाहिए, आना चाहिए, कुछ चेंज चाहिए, अभी डिफरन्स चाहिए कुछ. काय वाटतं शिंदेची शिवसेना, ठाकरेंची शिवसेना, भाजप वेगवेगळे जे तर्कवितर्क येत आहेत, मात्र धुरळा कुणाचा उडेल आणि काय? वंचित बहुजन आघाडी. आंबेडकर संविधानासाठी आजच्या ज्या स्टेजला जे गरज आहे ती संविधान वाचवण्याची, कारण संविधान वाचत आपलं पूर्ण भारत वाचेल आणि वंचित बहुजन आघाडीला बरेच सीटा येतील. नक्कीच वेगवेगळे जे तर्क आहेत किंवा वेगवेगळे जे मनातलं आहे, जनतेच्या मनातलं आहे, ते आता ओटावरती येत असलेलं आपल्याला पाहायला मिळते. आपण सध्या दादर स्टेशनच्या बाहेर आहोत आणि इथल्या लोकांच्या ज्या प्रतिक्रिया त्या आपण पाहिलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुढे कमले डोंगरेसह नंदकिशोर गावडे, TV9 मराठी, मुंबई.